पण म्हणे आता काहीही झालं तरी ही गोष्ट आपण आपल्या मालकांना सांगायची नाही. जे असेल ते नशिबात पुढे होईल. आताच सांगितलं तर त्यांना दुःख का करायचं, दुःखी का करायचं. म्हणून त्याने तो विषय आपल्यापुरता मर्यादित ठेवला. आल्यावरती त्यांना यथोचितपणे काही चांगलं सांगितलं आणि त्याच्या आनंदात आनंद मानला. अशा प्रकारे वर्ष 2 वर्ष निघून गेल्यानंतर पुन्हा त्याला व्यापाराला संतान प्राप्तीचा योग आला आणि त्यावेळेस त्याला एक मुलगी झाली. ती मुलीसाठी सुद्धा अशाच प्रकारे ती सटवी तिचं भाकीत बघायला आली. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेलं आणि ते भाकीत बघितल्यानंतर पुन्हा तिने याला सांगितलं की अरे बाबा रे, ही सुद्धा कपाळ करंटीच निघाली. ही तर इतकी वाईट आहे की हिच्याकडे बघून लोकांना खाली मान घालावी लागेल. हिचं कृत्य बघून लोकांना खाली मान घालावी लागेल. रस्त्याने जाताना समोरून जर कोणी आला तर त्याला लाज वाटेल या बाईचं दर्शन झालं म्हणून. तेही त्याने ऐकून घेतलं आणि काहीही करता आपण त्यांना काही सांगायचं नाही हा विचार त्या ठिकाणी केला. इथपर्यंत सगळं व्यवस्थित झालं आणि हे सगळं कार्य होत असताना नारदाची स्वारी त्या गावावरून पुढे चाललेली असताना ब्रह्मदेवाचं लिखित काय आहे हे त्यांना कळलं. मुलीच्या बाबतीत त्यांचं काही विशेष नव्हतं, पण मुलाच्या बाबतीत त्यांनी विचार केला आणि नारद ज्योतिषाचार्य होते. ग्रहमानाची अवस्था आणि नक्षत्राचा योग या अनुषंगाने त्यांनी विचार केला तर त्यांना एक गोष्ट जाणवली की हा जो मुलगा जन्माला आला व्यापाऱ्याचा, त्याच्याजवळ काहीही नसलं तरी याच्याकडनं सहस्र गायींचं दान होणार आहे. मोठा प्रश्न होता. ब्रह्मदेवाने लिहिलं होतं की हा त्रय विक्रय करून जीवन जगेल. आधी आपण त्रय विक्रय हे काय समजून घेऊ. पंचामृत, गोपंचामृत, याच्यामध्ये गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं ताक, गाईचं लोणी आणि गाईचं तूप. गोपंच अमृत, पंचामृत नाही, पंच अमृत. याच्यामध्ये गाईचं शेण आणि गोमूत्र येत नाही. हे पंच अमृत आणि या पंच अमृतामध्ये दही, लोणी आणि तूप हे त्रयी विक्रयी होणारे पदार्थ. त्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये इतक्या गायी असायच्या, इतक्या गायी असायचे, इतके गोठे असायचे की त्यांना दूध दही तूप मत करायची काही गरजच पडत नव्हती. पण तरी काही व्यापारी मंडळी अशा प्रकारचं त्रय विक्रय घेऊन वस्तू विकत घ्यायचे, परंतु ते सुद्धा अतिशय अल्प मोलाने. आणि अशा प्रकारे ते सगळं नारदाला त्या ठिकाणी कळलेलं होतं. इकडे हा व्यापारी काही दिवसांनी परत आला आणि वयाच्या उत्तरार्धात तो
इहलोकाची यात्रा संपवून परलोकाला जाण्यासाठी निघाला. त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने पण त्याच्याबरोबर ती सती गेली. आता या नारायणापुढे प्रश्न पडलेला होता की मलाच या ठिकाणी आता कोण खाऊ घालेल माहीत नाही. कारण जसाही या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला तसा याच्या नातेवाईकांनी त्याच्या घरावर हल्ला केला. जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं लुटून नेलं. घर नेलं, दार नेलं, सगळं 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 पैसा अडकत सगळं लुटून नेलं. कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत तो होता तोपर्यंत हीच माणसं त्याच्याकडे अन्नदान घेण्यासाठी जात होते. आणि आज त्या नारायणापुढे प्रश्न पडला होता की आता आपण काय करायचं, कारण मलाच अन्न नाही. आता या दोन मुलांना कसं पोसायचं हा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये दुष्ट शक्तीने अंतर्भाव केला. लबाडी निर्माण झाली. म्हणाला ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या त्याच्याजवळ असतं. मी काही या दोघांना लहानाचा मोठा करण्याचा ठेका घेतलेला नाही आहे. म्हणून गावात गेला. अनेकांचं त्या ठिकाणी चर्चा केली. प्रत्येकाने त्यांना सांगितलं की त्या मुलं अतिशय लहान आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह हा आपण सर्व मिळून करून घेऊ. जसजसे मोठे होतील तसतसं त्यांच्या नशिबाने त्यांच्याकडे गाय आहे त्यांच्या आईची, त्यांच्या वडिलांची, तिच्यावरती त्यांचा त्रय विक्रय करेल आणि उदरनिर्वाह होईल. नारदाला आनंद झाला की ब्रह्मदेवाचं एक वाक्य त्रय विक्रय हा तर नक्की पक्का. पण सहस्रगाईंचं दानाचं काय, त्याचं ब्रह्मदेवाने लिहून ठेवलंय कपाळावरती. आणि ब्रह्मदेवाचे शब्द जर चुकीचे ठरले तर त्यांच्या अस्तित्वाला प्रश्न आहे. आणि जर समजा ते सत्य व्हावेत असं करायचं असेल तर याच्याजवळ 1000 गायी येणार कुठून आहेत. मोठा प्रश्न दोघांच्या मध्ये होता. आणि अति कठीण प्रसंग जेव्हा निर्माण होतात तेव्हा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. म्हणून नारदाने हा विचार केला की ठीक आहे, आता थोडे दिवस अजून बघू पुढे काय होतं. इकडे हा नारायण त्या रात्री या दोघही लहान मुलांना घरामध्ये झोपवलं आणि पळून गेला. विचार नाही केला की या लहान मुलांचं कसं होईल, यांना कोण जन्माला घालेल, यांना कोण जेवायला देईल, कशाचा विचार केला नाही. फक्त स्वतःपुरता विचार केला, मी आणि माझं पोट भरलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि अशा पद्धतीने तो निघून गेला. अनेक तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी गेला. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर जायचं. तिथे असलेल्या सगळ्या साधू संतांचं यथोचितपणे ते सांगतील ते कामं करा, ते देतील ते खायचं आणि तिथेच कुठेतरी रात्र काढायची. अशा पद्धतीने त्याचं जीवनक्रम सुरू झालं. इकडे या मुलांना गावातल्या लोकांनी जेवढं म्हणून शक्य होईल तेवढं सहकार्य केलं. आणि हळूहळू हा मुलगा 7-8 वर्षापर्यंतच झाला. तरी बुद्धीने शून्य होता. कुठल्याच प्रकारचे व्यावसायिक ज्ञान ज्याला म्हणतात ते नव्हतं. सांगतील ते खरं
मग ते किती चांगलं किती वाईट याचा कधी त्याने विचार नाही केला. पण एक गोष्ट त्यांनी केली होती. त्याच्याजवळ जी गाय होती त्या गायीचं क्रय विक्रय करून त्याला एक आणा मिळायचा. गायीचं दही, गायीचं लोणी आणि गायीचं तूप या 3 गोष्टी विकून त्याला एक आणा मिळायचा. या 1 आण्यातला अर्धा आणा तो त्या गायीच्या उदरनिर्वाहासाठी चारा आणणे, तिला लागणाऱ्या त्या गोष्टी आणणे, पाणी व्यवस्था करणे याच्यासाठी खर्च करायचा. आणि अर्ध्या आण्यामध्ये स्वतःचं आणि आपल्या बहिणीचं एक वेळचं पोट भरायचं. अशा प्रकारे त्यांचं जीवनक्रम चाललेलं होतं. इथपर्यंतचा अध्याय हा पहिला झाला. आता याच्या पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला